हा हा काल आपण हाऊ द कॉम्प्लेक्स प्रोटीन इज फॉर्म असं पाहिलं होतं आणि सगळ्यांनी छान ऐकलं असेल व्यवस्थित आणि मग पाहिलं असेल समजून जाईल लक्षात ठेवा आणि वारंवार पहा आणि एक एक समजून घ्या. त्यापूर्वी बिफोर दॅट समजून घेण्यापूर्वी नक्कीच DNA आणि RNA पहिले बघून घ्या आणि त्याच्याशिवाय ते समजणार नाही. ओके नाव living organism can produce new individual like themselves due to the genes only. आता जे काही आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारखे प्रोजेनी प्रोड्यूस करू शकतात सेम तर कशामुळे इट इज बिकॉज ऑफ द जीन्स. So living organism can produce new individuals like themselves due to the genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता जे असतात की जीन्स काही जीन्स जसेच्या तसेच ट्रान्सफर होतात त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही म्हणजे पर्टिक्युलरली जसेच्या तसंच. आणि मग आपण त्या विषयाशी संबंधित पर्टिक्युलरली बोलतो की हा किंवा ही मग तिच्या आजीसारखीच आहे तिच्या आजोबासारखी आहे की तिच्या वडिलांसारखी आहे आईसारखी आहे वॉट एव्हर मे बी असं जे म्हणतो तर तिथे समजायचं की जीन्स जे काही आहे ते जसेच्या तसेच ट्रान्सफर झालेले आहे म्हणजेच विदाउट एनी चेंज. ओके दॅट ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि म्हणूनच मग जे काही पर्टिक्युलर पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स आहेत जसेच्या तसेच ट्रान्सफर झालेले असतात. बरेचदा मी उदाहरण सांगितलेलं आहे पर्टिक्युलरली जसेच्या तसेच ट्रान्सफर होतात त्याचं तर एक सायंटिस्ट असते खूप हुशार सांगितलेलं आहे तरी एकदा पुन्हा सांगू देतो खूप हुशार असते तो पण बिचारा पक्का कलर असते त्याचा काळा. आणि मग सायंटिस्ट असल्यामुळे लग्नाच्या बाजारामध्ये त्याला एकदम सुंदर पत्नी मिळते. ती खूप सुंदर असते नक्षिका पण ती ढप्प असते हा हुशार पण काळा. आणि मग जेव्हा त्यांना बेबी होणार असते तर ती लेडी नेहमी देवाला प्रे करत असते की माझं सौंदर्य आणि यांची बुद्धी. आता ते किती मोठी कलाकृती निर्माण झाली असती पाहायला पण सुंदर आणि हुशार पण पर्टिक्युलरली जीन्स जसेच्या तसे जसे ट्रान्सफर होतात तर कोणते जीन्स ट्रान्सफर होतात जसेच्या तसे तर मम्मीचा ब्रेन म्हणजे त्या सायंटिस्टच्या मिसेसचा आणि मग सायंटिस्टचा कलर आणि मग ती वेगवेगळीच कलाकृतीची निर्माण होते. म्हणजेच काय झालं की जीन्स कोणतेही जसेच्या तसे ट्रान्सफर झाले त्याचा कलर ट्रान्सफर झाला प्रोजेनीमध्ये ऑफस्प्रिंगमध्ये आणि तिचा ब्रेन जी ती बिचारी ढप्प होती. आणि मग ही नवीन कलाकृती कशी असेल तर हा सगळा खेळ आहे जीन्सचा. म्हणून मग आपण जे पर्टिक्युलरली जे काही आहे व्हॉट एव्हर यू आर यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिले आपण स्वतःला ऍक्सेप्ट केलं तर लोक आपल्याला ऍक्सेप्ट करतील. यू हॅव टू ऍक्सेप्ट युअर सेल्फ बिकॉज it is not in your hand, not in the hands of your parents also. So this is the कलाकारी of genes. जो जीन जैसा है वैसे अपन बनेंगे और रहेंगे. What you have to do? You have to make the improvement. If it is going to happen, you have to try for it. But don't take the load of it, whatever may be the conditions. Because all the characters are transmitted by genes. This genes is the master. So that due to this, genes only and some of those genes are transmitted to the next generation without any changes. झालं होतं इथपर्यंत. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offspring. हे पण झालं होतं. Then, however, sometimes sudden changes occur in those genes. पण आता काय होते जीन्सचा प्रवास सुरू झाला होता पण एक आहे की त्याच्यामध्ये सडन चेंजेस येतात. अँड सडन चेंज इज नथिंग बट द म्युटेशन. हे मी सुरुवातीला सांगितलं होतं. तर सडन चेंजेस होतात अँड मग काय होते तर पहा
and sometimes sudden changes occur in those genes, and sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor change. आणि मग जो न्यूक्लियोटाइड आहे तो काय करेल की स्वतःची थोडी पोझिशन बदलून टाकेल आणि याच्यामुळे काय होईल तर थोडेफार मायनर चेंजेस येईल, थोडेफार मायनर चेंजेस येईल. जसं पर्टिक्युलरली बाजूच्या याच्यावर दाखवलेलं आहे की म्युटेशन मेन सिक्वेन्स वर होता आणि खालच्या फिगरमध्ये पहा मधातला तुकडा. तर काय झालं कलरमध्ये दाखवलेला आहे तर आपल्या सोप्याच्या समजण्यासाठी येलो पार्ट होता एका एंडला होता. ओके, तर येलो पार्ट तिथे मधात गेला आणि बाकीच्या सुद्धा दोन्हीच्या पोझिशन बदललेल्या आहे. सो दिस इज द रिप्लेसमेंट सडन चेंज. सो दिस इज द म्युटेशन. आणि मग त्यांची पोझिशन थोडीफार जर बदलली तर काय होईल मायनर चेंजेस येईल, पण एकदमच जर समजा खूप जास्त बदलली तर मेजर चेंजेस येतील. देन sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor change. आता हा जो सिनेरिओ आहे मायनर चेंज वाला आहे की इथे 1.3 म्युटेशन मध्ये फिगर वरची दाखवलेला आहे तो, कारण त्या न्यूक्लियोटाइड मधल्याची पोझिशनच थोडीशी बदललेली आहे. देन and but minor change which is nothing but the mutation आणि यालाच म्युटेशन म्हणतात सडन चेंज. Okay, sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor change and which is nothing but the mutation. Some mutations may be minor but some may be considerable. आणि मग काही मायनर असतात की तेवढं काही जाणवत नाही, पण काही कन्सिडरेबल असतात, मेजर असतात. तर ते आपण शिकलेलंच आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया आरबीसी हिमोग्लोबिन आणि तिथे 6व्या पोझिशनवर ग्लुटामिक ऍसिड असते, 6व्या पोझिशनवर ग्लुटामिक ऍसिड असते. आणि हा जर ग्लुटामिक ऍसिड आहे याच्या जागेवर जर व्हॅलिन जर आला तर काय होते सिकल सेल ॲनिमिया नावाचा डिझीज होते, जे आपण मागच्या वर्षी चांगलं शिकलेलं आहे. आणि मग काय होऊन जाईल की आरबीसीचा जनरल वाला जो शेप असते बाय कॉन्केव्ह असते. आरबीसीचा जो शेप असते तो काय असते बाय कॉन्केव्ह असते. पण ह्या ग्लुटामिक ऍसिडच्या जागेवर व्हॅलिन आल्यामुळे काय होऊन जाईल तिथे एकदम चेंज होऊन जाईल आणि आरबीसीचा जो शेप बाय कॉन्केव्ह होता दॅट बिकम सिकल लाईक शेप, विड्याच्या आकाराचा शेप होते आरबीसीचा. अँड दिस कंडिशन दिस symptoms are referred as sickle cell anemia. आणि मग आपण याला सिकल सेल ॲनिमिया म्हणतो. आपण त्याचे सगळं पाहिलं होतं 9व्या वर्गात. सो दिस इज द कन्सिडरेबल चेंज. म्हणजे हा मेजर चेंज झालेला आहे. डायरेक्टच बिलकुल ग्लुटामिक ऍसिडच गायब आणि त्याच्या जागेवर व्हॅलिन येऊन बसला 6व्या पोझिशनवर. ओके, 6th amino acid is glutamic acid and it is replaced by the valine, and that's why sickle cell anemia is happened. So mutation may cause the genetic disorder like sickle cell anemia. This is a everlasting process and ही everlasting process असते and it is one of the proof for Darwin's theory of natural selection. आणि मग हे म्युटेशन जे आहे तर हे प्रूफ आहे कशाचं तर जी काही थेरी दिलेली आहे डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडची त्याची जी थेरी आहे ती त्याचं वन ऑफ द प्रूफ आहे. आणि इट इज एव्हर लास्टिंग प्रोसेस, ही कंटिन्युअसली घडत असते आणि सुरूच आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड ऑल दिस. देन इट इज कॅन यू रिकॉल तर what is the function of the appendix of our digestive system? आता appendix आपल्याजवळ ते व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणजे आपल्यासाठी युजलेस ऑर्गन विनाकामाचं आणि बऱ्याचदा अपेंडिक्सचं ऑपरेशन होते, अपेंडिक्स काढून टाकतात तर युजलेस आहे. मग हे आहे का बरं हा जो आहे तर पहिले काय होतं की अन्नाचा शोध लागायचा होता. तर आपण जे काही निसर्गात होतो जसंच्या तसंच खात होतो आणि मग
त्याच्यामध्ये सेल्युलोज राहत होत्या. त्या सेल्युलोजच्या डायजेशनचं काम अपेंडिक्स होतं. हा सेल्युलोज आपण डायरेक्टली घेत नाही आणि म्हणूनच मग आपल्याला त्याचं काम नाही आहे. पण जे रुमिनेटिंग ॲनिमल्स आहे, जे काही चरणारे ॲनिमल्स आहे, यांच्यामध्ये आजही ते फंक्शनल आहे. आजही अपेंडिक्स फंक्शनल आहे. आपल्याकडे फंक्शनलेस आहे, युजलेस आहे. ओके, सो द अपेंडिक्स प्रेझेंट इन अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम इज द वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल म्हणजे युजलेस ऑर्गन. It is of no use, so that is referred as vestigial organ. It is underdeveloped असते, म्हणजे खूप जास्त डेव्हलप झालेलं नसते. It does not perform any function in human beings. आणि ह्युमन बीइंग्स मध्ये आज याला कोणतेही फंक्शन नाही आहे. However, in ruminating animals, ruminating म्हणजे चरणारे, ruminating animals, it is used for digestion of cellulose. आणि सेल्युलोजच्या डायजेशनचा रोल अपेंडिक्स कडे असते. आणि आज आपण डायरेक्टली सेल्युलोज घेत नाही, त्याच्यामुळे आपल्याला याचं काम पडत नाही आणि दॅट्स वाय इट बिकम्स अ युजलेस ऑर्गन दॅट इज कॉल्ड ॲज वेस्टिजियल ऑर्गन. ओके, सो दिस इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स. काय तर कशासाठी? डायजेशन ऑफ द सेल्युलोज. अँड इट इज युजफुल इन नाउअडेज ऑल्सो. इट इज इन अ रुमिनेटिंग ॲनिमल्स. पण आपल्यामध्ये नाही. आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड. जी अक्कल जाड असते बऱ्यापैकी नंतरच्या वयात येते, अक्कल जाड, विजडम टूथ, तर याचा आपल्याला चिविंग द फूड साठी उपयोग होतो का? द आन्सर इज नो. वी डू नॉट यूज अवर विजडम टीथ फॉर चिविंग द फूड. फूड चिव करण्यासाठी आपण विजडम टीथचा उपयोग घेत नाही. ओके, बिकॉज इट इज अ वेस्टिजियल स्ट्रक्चर इन ह्युमन बॉडी. इट इज ऑल्सो युजलेस. याचा पण आपल्याला काहीही काम नाही, कारण चिविंग ऑफ द फूड मध्ये काम येत नाही. म्हणजेच काय? त्याच्याकडे कोणतं फंक्शन नाही आहे. वाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनोसॉर्स बिकम एक्सटिंक्ट? डायनोसॉर सारखा अवाढव्य प्राणी का बरं नष्ट झाला? एक्सटिंक्ट, पृथ्वीवरून नष्ट झाला. तर पहिली गोष्ट दोन आहे, ॲडॅप्टेशन्स, बदलत्या वातावरणासोबत मॅच नाही झाला, किंवा एक तरी सांगते कोणतं तरी उल्कापात वगैरे वगैरे असे झाले आणि मग अशा याच्यामध्ये यांचं एक्सटिंक्शन झालं. तर अशा थेरीज आहे खूप साऱ्या. आणि जर तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तर आणखी एखादी वेगळीच थेरी सापडेल. पण ह्या प्रॉमिनंटली दोन. तर बघा, dinosaur could not adapt to the environment in which they were trying to survive. आणि मग यांनी काय केलं की इन्व्हायरमेंट जे काही बदलत होतं, ज्या वातावरणात राहत होते, तिथं चेंजेस होत होते, त्यासोबत हे त्या वातावरणाला अडॉप्ट करू शकले नाही आणि म्हणून ते तिथे सर्वाइव्ह करू शकले नाही. देयर वॉज अ बिगिनिंग ऑफ आईस एज. आणि मग तिथं आईस एज सुरू झालं होतं, बर्फयुग आणि हिमयुग आपल्या भाषेत, आईस एज, विच रिझल्टेड इन स्कार्सिटी ऑफ द फूड. आणि मग काय झालं? हिमयुगामुळे अन्नाची कमतरता झाली, स्कार्सिटी ऑफ द फूड, अँड द स्टार्वेशन वॉज वन ऑफ द रिझन फॉर देअर एक्सटिंक्शन. स्टार्वेशन, भूकमार, उपासमार, तर दॅट वॉज वन ऑफ द रिझन फॉर देअर एक्सटिंक्शन, असं एक थेरी सांगितलेली आहे. त्या थेरीनुसार की हिमयुग सुरू झालं आणि त्या हिमयुग सोबत डायनोसॉर अडॅप्ट करू शकले नाही, स्वतःमध्ये चेंजेस करू शकले नाही, त्या वातावरणाला पूर्ण अंगीकृत करू शकले नाही. आणि म्हणून काय झालं? तर अन्नाची कमतरता झाली आईस एजमुळे, आणि अन्नाच्या कमतरतेमुळे याची उपासमार झाली. And that might be the one of the reasons for their extinction. According to one theory, आता दुसऱ्या theoryनुसार तर बघा, they become extinct due to the geological events like collision of comets. आता दोन कॉमेट्सची, धूमकेतूची टक्कर झाली असेल आणि that might be the geological reasons for their extinction. दोन धूमकेतूची जबरदस्त टक्कर झालेली असेल आणि त्याच्यामध्ये त्यांचा नाश झाला असेल. ऑर ॲस्टेरॉइड, किंवा धूमकेतू नसेल तर ॲस्टेरॉइडची असेल. ओके,
विथ अर्थ. आणि हे कोणासोबत? तर एक तर धूमकेतू किंवा धूमकेतूची अर्थ सोबत, ॲस्टेरॉइडची अर्थ सोबत, और व्होल्कॅनिक इरप्शन, ज्वालामुखीचा उद्रेक. These are the reasons for their extinction. ह्या वेगवेगळ्या theories आहेत आणि हेच म्हणून मग हे एवढे ह्यूज असून सुद्धा नष्ट झाले असेल तर दिस इज द वॉर्निंग साइन फॉर द ह्युमन बीइंग्स ऑल्सो की एवढे ह्यूज असून हे जर एक्सटिंक्ट झाले तर वी आर नॉट द ह्यूज as compared to the dinosaurs. So we might get extinct from this earth. Okay? Then why are many species of animals and birds getting extinct? आता खूप सारे animalsच्या किंवा birdच्या species नष्ट होऊन आलेले आहेत. तर what are the reasons for this? तर बघा, many species of plants and animals are getting extinct due to the following reasons. तर त्याची कारण खूप वेगवेगळी असू शकतात की का बरं ते नष्ट होऊन आलेले आहे. Animals असो, birds असो की आणखी दुसरे creatures असो, all these are why they are getting extinct. They have many reasons. त्याला खूप सारे कारण आहेत. पहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा आपण खूप जास्त प्रमाणात बेसुमार वापर करून राहिलेला आहे आणि मग त्याच्या बेसिसवर जे काही तिथे क्रिएचर्स होते, जे काही त्यांचा हॅबिटॅट होता ते सगळं डिस्टर्ब होऊन राहिलेलं आहे. म्हणजे इट इज ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस and that's why loss of habitat due to the deforestation. मग आणखी डिफॉरेस्टेशन होत आहे, जंगल तोड आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे तर लॉस ऑफ हॅबिटॅट. त्याचं जे काही राहण्याची ठिकाणं होते, घर आपल्या पाहिजे, तर दॅट इज लॉस. That's why they are getting extinct. They are not getting protections. That's why they are getting extinct. Loss of food आणि मग जंगलतोड झाली आणि मग यांचा फूड मिळायला नाही लागलं तर दॅट माइट बी द वन ऑफ द रिझन. पोल्युशन, प्रदूषण याने सुद्धा बरेचशा काय होते त्या वातावरणामध्ये ते तग धरू शकत नाही. दॅट्स वाय दे आर गेटिंग एक्सटिंक्ट. पोचिंग अँड हंटिंग, शिकार, अंधाधुंद अवैध शिकार की जे ॲनिमल्स एकदमच त्यांची संख्या कमी झालेली आहे यांची सुद्धा शिकार होते आणि मग हळूहळूपणे ते नष्ट होऊन राहिलेले आहे. देन इट इज क्लायमेट चेंज आणि क्लायमेटमध्ये चेंज येऊन राहिलेला आहे. आताच पावसाळा सुरू आहे आणि आपल्याला गरमी पण होते. देन क्लायमेट चेंज, ह्युमन ऍक्टिव्हिटीज लाईक इट इज कन्स्ट्रक्शन ऑफ एक्सप्रेसवेज. मग काय काय एक्सप्रेसवे जंगलातून पण चाललेली आहे आणि मग त्याच्यामुळे ह्युमन ऍक्टिव्हिटीज आणि डॅम्स, कुठे त्या जागेवर जर डॅम्स बांधली तर त्या लँडवरची काही एक इकोसिस्टीम होती दॅट विल बी डिस्ट्रॉइड अँड द न्यू इकोसिस्टीम इज क्रिएटेड. दॅट इज वॉटर इकोसिस्टीम और डॅम इकोसिस्टीम. अशा प्रकारचे खूप सारे रिझन आहे की ज्याच्यामुळे काय झालेले आहे बर्ड्स किंवा ॲनिमल्स एक्सटिंक्ट होऊन राहिलेले आहे. ओके, नाव इट इज इव्होल्युशन. तर इव्होल्युशन मी पहिले सांगितलं होतं सुरुवातीला द ग्रॅज्युअल चेंज. इट इज ग्रॅज्युअल चेंज. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. आणि इव्होल्युशन स्लो प्रोसेस आहे, लॉंग ड्युरेशन साठी चालणारी प्रोसेस आहे. म्युटेशन फास्ट प्रोसेस आहे, सडन चेंज आणि मग नंतर त्याच्यापासून जे काही परिणाम व्हायचा तो होऊन जाईल. पण इव्होल्युशन इट इज फॉर द लॉंगर ड्युरेशन. दिस इज अ व्हेरी स्लो गोइंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. पण ही खूप स्लो प्रोसेस आहे, पण काय होऊन राहिलेलं आहे त्याच्यामधनंच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम अचीव्ह करत आहे. मी काल सांगितलं होतं ब्रेन, आपला ब्रेन जो डेव्हलप झालेला आहे, हायली इव्हॉल्व झालेला आहे, इट इज अ इव्होल्युशन. बट इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. इट टेक्स लॅक्स ऑफ इयर्स. लाख वर्ष लागली असेल तेव्हा कुठं आज आपला ऍडव्हान्स ब्रेन आहे. ओके, म्हणजे इट इज इव्होल्युशन आणि मग त्यामध्ये उत्क्रांती होत गेली. पहिले ब्रेनची साईज मोठी होती, एवढा मग थिंकिंग ॲबिलिटी नव्हती, हळूहळूपणे ती साईज छोटी झाली आणि आज आपला ब्रेन जो आहे तो खूप
इव्हॉल्व झालेला आहे. All the stages in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. आता इव्होल्यूशनच्या स्टडीमध्ये काय काय इन्क्लूड व्हायला पाहिजे तर जे काही ऑर्गॅनिझम्स मध्ये जे काही चेंजेस येतात डेव्हलपमेंट होतात तर याला ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. म्हणजेच मग त्याच्यामध्ये काय काय यायला पाहिजे तर इन द चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स. स्टार्स आणि प्लॅनेट्स मध्ये काय काय चेंजेस झालेले आहे हे पण त्यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे. इन स्पेस म्हणजे स्पेस मध्ये सुद्धा काय काय चेंजेस होतात. टू द बायोस्फिअर आणि मग जे बायोस्फिअर आहे त्या बायोस्फिअरवर त्या त्या गोष्टीचे काय काय इम्पॅक्ट झाले प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे इव्होल्यूशनच्या स्टडीमध्ये आपल्याला प्लॅनेटरी ऑल कंडिशन्स किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल थिंग्स जे काही चेंजेस होतात ते सुद्धा इन्क्लूड व्हायला पाहिजे. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने इव्होल्यूशन समजून घेऊ की ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात. Formation of new species due to the changes in specific characters of several generation of living organism as a response to natural selection is called as evolution. आता काय होईल की नवीन नवीन स्पेसिस तयार होतात. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस कसं तर जर समजा ड्रॉट पडला तर मग ड्रॉट पडल्यानंतर जर समजा झाडाला पालवी बरोबर असेल तर मालीला स्ट्रेच करावं लागेल. ओके, हा एका जनरेशनचा प्रॉब्लेम नाही आहे, एका जनरेशनमध्ये क्रिएट झालेले प्रॉब्लेम नाही. तर काय होते मग अशा वेळेला स्ट्रेचिंग ऑफ देअर नेक. मग तो ॲनिमल जर स्ट्रेच करत असेल कशासाठी तर जगण्यासाठी. ती झाडाची पालवी बरोबर असेल ड्रॉट पडला वरच्या भागाला त्याला ती खाण्यासाठी मानेला स्ट्रेच करावं लागेल. लांब लांब होईल आणि हे मग जनरेशन टू जनरेशन जर समजा हा ड्रॉट असा जर चालला तर काय होईल ते सर्वाईव्ह साठी प्रयत्न करतील आणि मग लॉंग नेक ऑफ जिराफ इज फॉर्म. तर पहिला जो जिराफ होता त्याचा ॲन्सेस्टर त्याची नेक आणि याच्या नेक मध्ये फरक झालेला असेल. सो दिस इज ऑल्सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. कारण लॉंग नेक जिराफ म्हटलं तर स्पेसिस वेगळी झाली. जिराफ तर आहे पण जिराफ मध्ये काय आहे लॉंग नेक. सो इट इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन. आता सेव्हरल जनरेशन मध्ये तसे प्रॉब्लेम फेस करत गेले आणि मग त्याच्यामधनं नवीन स्पेसिस तयार झाली ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन म्हणजे ड्रॉट नेचरमुळे घडलेला होता. म्हणजे नॅचरल सिलेक्शनमुळे त्याच्यामध्ये चेंजेस झाले आणि त्याच्यामधनं नवीन स्पेसिस तयार झाली. दिस इज ऑल्सो रेफर्ड ॲज इव्होल्यूशन अँड ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज इव्होल्यूशन. इव्होल्यूशनच्या खूप सारे डेफिनेशन्स आहेत आणि त्या लक्षात ठेवायला पाहिजे. प्रश्न विचारता येते फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ऑन द बेसिस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस डिफाइन इव्होल्यूशन असं पण विचारता येते. सो फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन specific characters of several generation of living organisms as a response to natural selection is called as evolution. Is called as evolution. Now we will stop here. We will see the next part in next lecture.